नमस्कार मित्रांनो, कसं आहे पावसाचं वातावरण तुमच्याकडे? आहे का नाही पाऊस? कमेंट मध्ये सांगा, पाऊस आहे का नाही. 2 दिवस झालं नुसता पावसानं डोळा उघडला नाही बघा. आता पण चिरचिर चालूच आहे, थोडं थोडं तुषार पडते. तरी पण म्हणलं जरा बाहेर निघावं म्हणलं. पावसानं इतकी चिकचिक झाली आहे बघा. ह्या बाई असा रोड झालाय, कसं जाय सांगा. गावाकडचं वातावरण एवढं म्हणता, सगळं चिखला पाण्याचं. मग आणि हे आहे खिलारवाडी. होय, तुझं गाव आहे काय खिलारवाडी? हा, या असं बिंदास राहायच बघा, मन मोकळ्यानं मस्त पैकी. विचार करायला नाही काय नाही. कसं आहे माहित आहे का मित्रांनो, भुकणारी कुत्री कवा चावत नसते ती मला पण माहित आहे. त्यामुळं असं ग्रंथात पण लिहिलंय, असं मी ऐकून आहे बरं का. पण मला अनुभव आलाय, भुकणारी कुत्री कधी चावत नसते ती. त्यामुळे विषय कट, अजिबात विषय कोणाचा घ्यायचा नाही काय नाही. आलती बघा, विषय कुठला का असना, पण आलती शेळ्या घेऊन बघा. कारण एवढं काल कुर्टीला गेलो, काय पाऊस म्हणता. जास्त कुर्टीत काय सुद्धा पाऊस नव्हता. परत तिथनं इतका पाऊस लागला, बोलायचं कामच नाही. म्हणजे थांबत थांबत आलो म्हणलं तरी चालल. तिथं पेट्रोल पंप होता, तिथं थांबलो थोड्या वेळ. ती बंद पडलेला होता, त्यामुळे तिथं थांबलो थोड्या वेळ. नंतर परत घरी आलो बघा. एवढं म्हणताना अक्षरशः पावसाचं कुठं सुजावणी, पण पाऊस नव्हता. घरी पण चालू झालता 10 वाजेपर्यंत, नंतर उघडला आणि परत जावं म्हणलं. ह्यांनी तर मला सरप्राईजच दिलं बरं का काल. म्हणलं अहो चला की जाऊ देवाला, पण मला म्हणलं चिखला पाण्याचं तुला कुठं न्यायचं आहे. पण त्यांचं पण काय खोटं नाही बरं का. जाताना एक अर्धा तास तर आम्हाला एवढा त्रास झाला. आम्ही घरनं ती संगी पाटीला जास्त एवढं आमचे हाल झाले, अशी गाडी घसरायची. तरी पण मी काय हार मानली नाही. जाऊ द्या म्हणलं, दमादमानं होईना जाऊया म्हणलं. मग गेलो, दर्शन पण व्यवस्थित झालं, भारी वाटलं. ही दिवस परत नसतेतच. त्या श्रावणात अशी गर्दी राहते, अशी ऐन टायमाला एवढी गर्दी नसती तिथं. पण गर्दी भरपूर होती. लाईनीत आम्ही दर्शन केलं. यांना म्हणजे म्हणत होतं चल जाऊया मुखदर्शन, पण मुखदर्शन नको म्हणलं. एवढं देवाच्या दारात दरबारात आलो म्हणलं, कशाला उगाच म्हणलं, मला देव पण बघायचा आहे म्हणलं. जाऊया म्हणलं बघून. एवढं भारी बघा, एवढं भारी वातावरण होतं. ती धूप ती लावलेलं एवढं म्हणजे वातावरणच, अगरबत्तीचा वास, ती एवढी सजावट, इतकं भारी वाटत होतं ना. तिथनं निघूच वाटत नव्हतं. कोण भाविक होती बघा. ती कसं असतं नवसाला काय तर कोणाचं तरी असते ती, व कोण हौशी गौशी नवशी अशी 3 प्रकारची पण माणसं असते ती. कोणी नवस केलेलं पावलेलं ती प्रसाद ती वाटायला. ताया आपण तिथं देव बाप्पापाशी गेले, तुला काय दिलं ग? पेढा दिलता का? पेढा कुणी दिलता? त्या बारक्या छोट्या भायानं दिलता ना. बहुतेक ती बाळ नवसाच असेल बरं का, त्यामुळं ती दिलता पेढा. एवढं भारी खरंच बरं का, सोयीचे महाप्रसाद ती वाटत होते. आता तिथं ती खेळणी ती राहणारच किंवा. आणि किस्सा काय झाला बरं का, अगं घेऊ देत नव्हती, माझं लक्ष नव्हतं. आम्ही एकतर जात होतो, गर्दी होती. आणि काय केलं, हिला तिनं फुगा दिलता आणि मला माहित सुद्धा नाही तिनं फुगा घेतलेला तिच्या हातामध्ये होता. आणि परत ती म्हणली, ज्यानं दिलाय ती म्हणली तुमच्या ताईला म्हणजे बारकीला फुगा दिलाय म्हणल्यावर मग मी काय म्हणलं, तू कशाला घेतला फुगा? तर तिला फुगा पाहिजे होता, पण ह्यांनी काही दिला नाही तिला, कारण गर्दीच भरपूर होती मित्रांनो. तिथं कुठं गर्दीत लाईनीत उभा राहून दर्शन घेतलं. टायमिंग गेलं बरंच तिथं. परच्याला भाविक लांबून आलेली असते ती. काय आपल्यासाठी सगळं असतंय वे, हिला काय माहित आहे? काय सुद्धा नाही. आणि जाताना घेऊन म्हणलं तरी बरंचसं बघा. आम्हाला तिथलं तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण तिथं जे साऊंड असणार ती गाणी देवाची ती, त्यामुळं व्हिडिओ जरा काढता आलं नाही. तर पण खरं कालचं वातावरण म्हणजे वेगळंच. व घर म्हणजे घरी पण असतं किंवा, पण जरा बाहेर काहीतरी गेलं ना वेगळं असतं. तिथं इतकी मस्त रांगोळी ती काढली होती ना, एवढं भारी वाटलं खरंच. ताई ऐ, ताईचं चालू आहे तिचं खेळायचं. चिकूल म्हणला की ताई कुठं पण सुरू होती. तिचं चालू आहे काय आता, चिखलापासून काय करते कोणास ठाऊक. ऐ कशी चिखल खेळती काय. आमचं पण बघा होय ग, असं आपल्याला बाहेर यावं लागलं. मेहंदी काढली. अयो मेहंदी काढली म्हणती या. कसं आहे, काय पाहिजे अजून?
एवढं रत्न भारी आपल्या संग असल्यावर, चेहऱ्यावर हसू असल्यावर काय गरज आहे म्हणते मी कोणाची. केवढं भारी आहे बघा. नाही मी ताई बरोबर असली ना सगळं टेन्शन विसरून जाते. ताई माझा लय सहारा भारी आहे ना ताई. तू कुणाची आहे? तुझी. मला दुसरं काय नको आहे माहिती आहे का, तू पाहिजे. आणि ती मेहंदी काढायची बास कर. इथं पाणी पण नाही. परत इथं कसं झालंय पावसामुळं तळ्याला पाणी भरपूर आले. मी काय गेले नाही बरं का, पण त्या रोडने गेले की आतमध्ये पाणी आहे बघा. पण मी कशाला जाते शाळा हिंडवून आपल्या आपण घरी जाणार आहे बघा. त्या साईडला राहते तिथनं एवढ्या लांबून आलोय. आणि ही आताच वेळ नाही, पहिल्यांदा येऊन गेलोय आम्ही. पहिल्यांदा आलो त्यावेळेस पण थोड्याच चरल्या, परत याला पाऊस आला, परत अजून रिटर्न माघारी गेलो. घरी गेल्यावर चहा तिला दूध गरम करून दिलं, मी चहा पिली. आणि मग अजून आता चांगल्या 4 वाजत आले त्या बघा. मग आलो म्हणलं 1 तासभर तरी शेळ्या हिंडवत्या आणि मग जावं. तुम्ही खोटं सांगत नाही बरं का मित्रांनो. आता शेळ्यांचं मी सांगायला का म्हणते माहिती आहे का, 2 दिवस एवढं म्हणजे वातावरण नुसतं पावसाचं होतं. असं म्हणावं असा पाऊस उघडलाच नव्हता. आणि त्यामध्ये शेळ्यांचं लय हाल झाले. तो खाय भेटत नाही काय नाही. आणि मुक जनावर आहे त्यांना काय एवढं वरडते ती बघा. आणि झाडपाला खावं म्हणते ती, वैरण म्हणा. आता आमच्यात काय वैरणीची कमी नाही. आता घरी मका आहे एवढी, हायाशी मका तोडून टाकली तरी त्यांनी खाल्ली नाही, आणि कटर केली तरी पण त्यांनी खाल्ली नाही. त्यामुळं मला ही असं आणावंच लागली. म्हणलं थोडं भिजावं का लागेल ना, थोडा त्रास आपल्याला झाला तरी चालेल, पण त्यांना घेऊन आली आहे बघा मी. आणि कसं आहे थोडं जरा उघडल्याने वाटते बघा. असं वार आहे मस्तपैकी, असं पांढरं व्हायला लागलंय. आणि 2 दिवस पाऊस आहे म्हणून सांगितलं पण होतं. हवामानाचा अंदाज पण आहे बरं का. मग असल्यावर आता पाऊस आहे म्हणल्यावर पाऊस नैसर्गिक आहे, त्याला कोण थांबवू शकत नाही किंवा काय नाही. त्यामुळं आणि पावसाची मित्रांनो गरज आहे, कारण पाणी आहे तर पिकं येते ती. शेतकऱ्याचं कुठंतरी चांगलं होतंय. त्यामुळं पावसाला पण दोष देऊन चालत नाही. जीवनात कसं चढ उतार असते, तर कधी सुख पण असतं कधी दुःख पण असतं. त्यामुळं नाही एवढा विचार करायचा. थोडं झाली असेल आंबळ त्यांची पण, आणि काल कुर्टीला गेल्यामुळं पण थोडी जरा आंबळ झाली त्यांची. पण म्हणलं आता जरी आपण घरी आहे म्हणल्यावर जरी लक्ष द्यावं. काय म्हणता एवढं किचकिच वाटतंय ना, पण असं काय हवं एवढं बेकार आहे ना. स्लिप होते त्या गाड्या. आणि असा रोड तुम्हाला सांगते दिसंगी पाटीपर्यंत जास्तो, आणि एक तर आमच्या खिलारवाडी पाटीला जास्तो. असंच सगळा असा रोड आहे बघा. मग कशी गाडी चालवायची. मग ह्यांनी वैतागते तर मग नको म्हणते. तर बाहेर जायचं म्हणलं ना कुठं नको म्हणते. तर आज गेले तर कामाला भारी वाटलं बरं का. त्यांनी पण मला दर्शन करायला नेलं. नाही म्हणलं पण नेलं बरं का मला. पप्पा आल्यावर विचारते तर काय काय केलं ताईनं, काय काय नाही सांगते. मी चिकुल खेळा म्हणते, माझ्या संग आली म्हणते, पण हो का चिकुल खेळा म्हणून सांगते. की तुला आल्यावर पप्पा कसं खवळते. माझंच नाव सांगते काय, मी काय चिकुल खेळे काय तुझ्याहून. कुठं नदीला, तुझ्या गावाला नदी तर हा ना खिलारवाडीला. तळ आहे ते तळ. कशी आडवलं होती या नदीला माहीत तर आहे का. कुठं उमऱ्याला जाताना बघितलेली नदी, भीमा नदी. तुला काय माहित आहे. अव हे असंच वाकड लावतं या बार. काय पण प्रश्न संपत नाही तर हे असं का मम्मी, ते तसं